वेलकम बॅक टू स्वप्नालीज व्लॉग. तर आता आम्ही एर्नाकुलम जंक्शनला उतरलो आहोत. इथून आम्ही आता मुन्नारला जाणार आहोत. तर 4-5 तासाचा प्रवास आहे आणि माझा अवतार इग्नोर करा तुम्ही. तर तुम्ही आज मज्जा येणार आहे. आज आमच्या ट्रिपचा डे 1 आहे. सो बघूया आम्ही डे 1 मध्ये काय काय करतो. तुम्ही आमच्या सोबत राहा. पडलं कोणतरी. मम्मी आपण आरामात इथूनच जाऊ. इथूनच जायचं हा. एवढं वाडावडी उचला उचली नाही होत. ही बस आहे काही म्हणजे डेलीच असेल मे बी. ह्या बसने आता मुन्नारपर्यंतचा प्रवास आमचा चालू होणार आहे. आणि आता आम्ही चाललोय पाण्याच्या बाटल्या आणायला. पाण्याच्या बाटल्या आणतो आणि गाडीत जाऊन बसतो. घांबा कसला आलाय. अवतार काय झालंय. एक दिवस तर 2 दिवस आंघोळ नाही रा. 2 दिवस आंघोळ नाही. कालचं आणि आजचं अजून. आता रूमवर गेलो की पहिलेच फ्रेश होणार आणि मग बाहेर फिरायला जाणार. बनाना घेतला. चल गणपती बाप्पा. अरे काय जीव तरी ऐका नाही तुमच्यात. गाईज आमच्या बसमध्ये गाणी ऐका कशी लावलीत. बरोबर लावले आवाज कमी कर. ते झाड बघा. त्याची फळं खाली आहेत आणि पानं पण वरती आहेत. आणि अशी फळं फोडाच्या इथे जवळ आहेत. असं का. हे कोणतं झाड आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही.
हे कशी तिघं खायले आणि आम्ही बघा बिचाऱ्या कशा बसलोय. आम्हाला कोण विचार मी नाही राव. काय यांचा पानचटपणा. बोल गाईज, या सगळ्या म्हाताऱ्यांना प्रश्न पडलाय की हे झाड कोणतं आहे. एक मिनिट मी फ्रूट दाखव. ए धर का बॉटल माझी इथली बॉटल धर, झूम कर दे. हे काय आहे? तुम्हाला जर माहित असेल तर नक्की सांगा काय आहे ते. हे बघा काळी मिरी. काली मिरी, हम काली मिरी देख रहे हैं. तुम्हाला माहित असेल हे झाड कोणतं आहे? लिंबाचं आहे की इडलिंबाचं आहे की कोणत्या लिंबाचं आहे ते तुम्ही सांगा. थांबा, तुम्हाला जवळ जाऊन दाखवते. दोन दिवस आंघोळ नाही केली, अशी इच्छा होती की इथेच आंघोळ करावी. मॅडम आता कुठे जाणार आहोत आपण? मुन्नारला का? आणि तिथे काय काय बघणार अजून आपण? आज रात्री घरी तिथे गेल्यानंतर आपला आज आरामच आहे. ओके, उद्या जायचं आज मेटापट्टी धबधबा का? नाही, हा धबधबा, हा मेटापट्टी धबधबा नाही, मेटापट्टी डॅम आहे. ओके, धरण आहे. इंग्रजांच्या काळामध्ये भारतातला सगळ्यात पहिला प्रोजेक्ट, ओके, सिमेंट कॉन्क्रीटचा पहिला प्रोजेक्ट म्हणून मेटापट्टी डॅम इकडे बघितलं जातं. म्हणजे तो बांधलेला आहे ते 1946 वगैरे याच्या चालू. हा ठीक आहे. तर काय उद्या बघायला मिळणार ना आता ते आपल्याला? ते उद्या, ते आता आपण उद्या बघणार आहोत. आता इथून आपण रूमवर जाणार, फ्रेश वगैरे होणार, कारण फ्रेश व्हायची लय गरज आहे. आता कदाचित आपण स्पाइस गार्डनकडे पण वळूयात. जर तिकडे म्हणजे वेळ पाहून ओके, वेळ मिळाला तर जायचं. वेळ मिळाला तर आपण तिथेही जाऊ, स्पाइस गार्डन मध्ये जाऊयात. जे पण काही आम्ही बघू ते आम्ही सगळं तुम्हाला दाखवणार. तर तुम्ही आमच्या सोबत राहा आणि आपल्याला गाईड करायला ह्या मॅडम पण आहेत आणि ह्या चांगल्या प्रकारे गाईड कर. पायनॅपल घेतायत, पायनॅपल घेतला आहे. मॅडम घ्या ना. दात माझे सळसळतात. त्याच्यावरती मसाला टाका, मसाला टाकून घे ना. भैया मसाला डालो इसके ऊपर. पालट्या पायाची नुसती. भैया दूसरा दे दो ना, गिर गया. थैंक यू. दे दो ना. चलो, केरला के लोग बहुत ज्यादा स्वीट है. हाँ, गिर गया तो भी दो देते. थैंक यू. फिर से गिराऊ क्या? फिर से दो. खरंच केरलाचे लोक आहेत ना खूप जास्त स्वीट आहेत. आणि आता माझं पडलं तर त्यांनी पुन्हा मला दुसरं दिलं. माझी काकी लगेच मला शिव्या द्यायला लागलेली, पण तरी पण त्यांनी मला दुसरं दिलं. तिने शिव्या देते ते बघून. आता आपण खाऊया मस्त. तोंडाला पाणी सुटलं ह्याला. हो हो, गाईस केरळच्या लोकांपासून ना एक गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे की जी म्हणजे झाडं लावणं. एका घराभोवती जवळपास 50-60 झाडं कंपल्सरी असणारच असणार. जसं की आपल्या पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये एक बिल्डिंग झाली किंवा एक गाव असेल, एका गावामागं गल्ली पण नाही ठेवत, लगेच घरं बांधतात. असं नाही आहे इथे. इथे घरामध्ये गॅप पण आहे आणि खूप सारी झाडी पण आहेत.
आणि आवा साडा बघा आता अननस खाऊन झालं. थँक्यू बस झालं. आणि आम्ही आता आलो आहोत स्पाइस गार्डनला. स्पाइस गार्डनमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हती तरी पण मी चोरून चोरून हा व्हिडिओ घेतलेला आहे. इट्स ओके, काय होत नाही, कधी कधी तुम्हाला दाखवण्यासाठी करावंच लागतं. तर गाईज आता आपण बघितलं मसाल्यांची बाग आयुर्वेदिक स्पाइस गार्डन बघितलंय आपण. आणि आता आपण चाललोय त्यांच्या दुकानामध्ये, दाखवते तुम्हाला. हे हँडलूम साडीचं दुकान होतं, पण खूप महाग महाग साड्या होत्या इथे. मुन्नारला जाताना इतके भारी भारी व्ह्यू बघायला मिळत होते ना, खूप भारी. असं वाटत होतं थोडंसं उजेड असताना तर अजून भारी दिसले असते. इट्स ओके, पण ते पण आपण उद्या बघणार. त्यानंतर आम्ही मुन्नारला गेलो आणि आम्हाला फायनली रूम मिळाली. मला होम टूर द्यायचं आहे. हे बघ, यांना उघडत नाही. फर्स्ट डे आमचं होम टूर देते मी तुम्हाला. अजून आम्ही पण बघितलेलं नाहीये, तुमच्या समोरच ओपन करणार आहे. Oh my God! Oh my God! काय जातो बाबा आमची गाइस ड्रेसिंग टेबल इकडे इकडे. हा आमचा ड्रेसिंग टेबल. वॉशरूम दाखवते आता. ते वॉशरूम बघा. गाइस तर अशी आमची बेस्ट होम आहे. तू थांब एक मिनिट. देव ही आमची बाल्कनी आहे. आणि आज आमच्या तिघांची रूम आहे, माझी, काकीची आणि आर्यनची. कसला भारी व्ह्यू आहे मला, तुम्ही बघू शकता. हे आपल्याला गरम पाणी बिनी भेटत. आळूची पानं घेते. एक नंबर रूम आहे गाईज, एक नंबर. आम्हाला खूप आवडली. आता आम्ही फ्रेश होणार. आम्ही खूप आवडणार मला. आपल्याला मीडियम कमी कमी वाढा जरा. बस बस, एकच चपाती द्या. एवढा स्वयंपाक केला ना, गोड गोड गरम, गोड गरम सगळं. आई शपथ, लय भारी माणसं आहे तुम्ही. थोडासा भात द्या. हा बस, धन्यवाद मंडळ, आभारी आहे. आपण इथं बसायचं का? बायकांमध्ये नको का? मारे ना मी कान गोल फिरतो. तोंडाला काही काय लावले. स्वयंपाक करतोय पेटला क्रीम लावले, क्रीम. गाईस जेवण एक नंबर बनवलंय बरं का. जे आता आम्हाला वाढायला होते ना, त्यांनीच बनवलेलं जेवण एक नंबर. भजी तर लय भारी लागतात. जेवण करून भेटतो तुम्हाला. गाईस जेवून आलो आत्ताच. खूप भारी जेवण होतं. आणि आता आपल्याला उद्या सकाळी 5 वाजता उठायचं आहे. तर मग आता आम्ही विचार करत होतो की आम्ही थोडंसं झोपावं, की जेणेकरून 5 वाजता उठून आंघोळ्या वगैरे करून आम्हाला 6:30 पर्यंत रेडी राहायचं आहे. मग आता
डे 1चा व्लॉग इथेच संपवते आणि भेटूया आता उद्या डे 2मध्ये. डे 2 पण खूप छान जाणार आहे. आजचा दिवस पण छान गेला. ॲक्च्युली थोडंसं ट्रेनला उशीर झाला यायला. 9 तास आमची ट्रेन लेट होती, त्यामुळं खूप जास्त काही आजचं आजचं बघायला मिळालं नाही. आणि आता आजचं जे राहिलेलं आहे ते आम्ही उद्या कवर करणार आहोत. तर तुम्ही सोबत राहा आणि माझेच व्लॉगला फॉलो नका करू, सॉरी, ते इंस्टाग्रामचं थोडंसं. तुम्ही व्लॉग बघा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.